आज आहे 31 डिसेंबर आणि आज आमच्या घरी काहीतरी नवीन रेसिपी बनत आहेत. तर चला तुम्हाला दाखवूया नवीन रेसिपी काय बनत आहेत सध्या आता घरामध्ये. आता मी आहे किचनमध्ये. हे बघा या काय बनत आहे. हे इकडे इकडे दाखवते. इकडे गेस करू शकता का कोणी. हे इन्ग्रेडियंट्स आहेत. दूध ब्रेड बनाना बटर. याच्यापासून काय बनवू शकतात. गेस. खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. मला वाटतं हे दूध आणि केळीचं शिकरण बनवायचं असणार आहे. नाही, ब्रेड थोडी असतो शिकरामध्ये. हे आपण काय बनवतोय, व्हायरल रेसिपी आहे ना, फ्रेंच ब्रेड. अच्छा, टोस्ट. ओके. आता आपण हे मी साइड्स कापून घेतलेत. ओके. हा होल व्हीट ब्रेड आहे. 100% होल व्हीट ब्रेड. मैदा नाही आहे याच्यामध्ये असं लिहिलं तर आहे. हां. आणि केळी आपण कट करून घेतले. तिथे मी बटर केळी इथे बटर टाकून ब्रेड टोस्ट करतोय आपण. त्याच्यावर आता अच्छा, त्याच्यावर आपण केळी ठेवली. ओके ओके. कधी खाल्ला नाहीये, फक्त रेसिपीज ही बघितल्या. नवीन रेसिपी आहे. ही नवीन रेसिपी आहे. आज नहीं किया तो कब किया. 2025 खत्म हो जाएगा. 2025 संपत आलाय आणि आता 2026 ची सुरुवात अशा रेसिपीजनी होणार आता. अच्छा, याला सँडविच सारखं बंद केलं. हा, आता ह्याच्यावर दूध टाकायचं. अच्छा, याच्यावर आपण दूध टाकणार हा, आहे. मग थोडं ते कंडेन्स मिल्क सारखं होतं. या रेसिपीचं नाव काय असेल सांगू शकता कोणी या रेसिपीचं नाव. फ्रेंच टोस्ट. फ्रेंच टोस्ट. व्हेजिटेरियन फ्रेंच टोस्ट मध्ये अंडे टाकतात. अच्छा, व्हेजिटेरियन फ्रेंच टोस्ट आहे. अच्छा, याच्यावर आपण आता आपण दूध टाकतो. दूध टाकतो. हे बघा. ओ नाईस वन. दिसायला तर मस्त छान दिसतं आता तो. चला हे बघूया आपण कसं बनतं. आता हे रेडी होतं आहे. हे बघा. ह्याच्यावर मी बटर आधीच टाकलं कारण मी जरा विसरले ऍक्च्युली. ओके, नंतर टाकायला पाहिजे. ठीक आहे. आता सेकंड ज्या बनव छान असं त्याला दुधाने पूर्ण हे करायचं आहे, भिजवलं. भिजवायचं दुधाने. ओके, ठीक आहे. आता हे बनतं आहे. आता कसं हे बनवतं आहे ना, पहिले याच्यावर बटर टाकलं आहे. ॲक्च्युली आम्ही ब्रेडचे स्लायसेस कट करून ट्राय केलं, पण हा खूप सॉगी झाला कारण त्याला होल्ड करायला काहीच नव्हतं. मग हा विथ ब्रेडचे स्लाइस घेतलं तर तो चांगला झाला. मग आता आम्ही तसं करणार. पहिले ब्रेड टोस्ट केला आपण. ठीक आहे. आणि अजून एक मी काय गोष्ट शिकली की ब्रेड दोन्ही आधीच बटर लावून घ्या, कारण हे टाकल्यानंतर दूध टाकल्यानंतर ब्रेड बटर हे नाही होत, ब्रेड टोस्ट होत नाही चांगलं. तिथे माझा अलार्म क्लॉक चालू झालेला आहे. माझा बाबू तिथे आता बाबूने बोलवायला थोडंसं आता लागलेला आहे. गाणं गायला सुरुवात केली आहे. आणि माझा टायमर चालू झाला. बघूया किती चालतं. बघा आता बाबूचा आवाज तुम्हाला मागून येत असेल थोडा थोडा. आजोबा खेळवत आहे बाहेर. बाबू आणि आजोबा बाहेर खेळत आहेत. तोपर्यंत इथे आमच्या रेसिपीज चालू आहेत. ही आमची 3rd रेसिपी चालू आहे आता सध्याची. आता ब्रेड टोस्ट केल्यानंतर त्याच्यावर आम्ही टाकणार आहे याच्यामध्ये केळी टाकली आहे आणि असं वर दूध टाकायचं आहे. हळू. ते भरपूर जास्त गरम झालं आहे त्याच्यामुळे लगेच दूध आपलं कॅरॅमल झालं दुधाचं. आणि मुंबईचा AQI एवढा खराब झाला की आम्हाला सगळ्यांना खोकला झाला इकडे. आणि दूध लगेच जळून गेलं आहे. जळून गेलं ते actually. हे बघा आमचे हे रेडी झालेत आता. ह्याचं नाव काय आहे. फ्रेंच टोस्ट. व्हायरल रेसिपी आज आमच्या घरामध्ये बनली आहे. 31 डिसेंबर 2025 मध्ये ही व्हायरल रेसिपी आज आमच्या घरात बनली आहे. आज ही खायला मिळणार आहे आपल्याला. आता ही नेक्स्ट रेसिपी बनते आहे. तर थांबा जरा, ही नेक्स्ट रेसिपीसाठी नेक्स्ट व्लॉग असणार आहे आपला. हे बघा इथे काय चालू आहे.
आजी आजोबा खेळत आहेत बाबूसोबत दोघे पण. ह्यांचं खेळणं इकडे चालू आहे आणि इकडे न्यू रेसिपीज ट्राय करतायत. चला तर थँक्यू बघितल्या त्यासाठी आणि असाच आम्हाला प्रतिसाद देत राहा 2026मध्ये पण. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज आम्ही काढत राहू आणि तुम्हाला असंच घरातल्या गोष्टी दाखवून एंटरटेन करत राहू. तर थँक्यू आणि भेटूया लगेच. बघा आता नेहा काय बनवतेस नेहा? आता हॉट चॉकलेट. अच्छा हॉट चॉकलेट बनवत आहे. वा येस, हॉट चॉकलेट बनवत आहे. दुधामध्ये कोको पावडर टाकली आहे. आणि आपल्याकडे काय माहिती आहे, स्वीटनर. ते मी कधी ट्राय नाही केलं पण आपण ट्राय करू. अच्छा हे स्वीटनर. ओके हे स्वीटनर आमचं काय म्हणतात त्याला? हे आय थिंक हे स्टीविया आहे. स्टीविया. हां हे स्टीविया स्वीटनर आहे. स्टीविया आहे. हे भरपूर जास्त गोड असतं. शुगरपेक्षा पण भरपूर जास्त गोड असतं ते. आता मी एकच टाकलंय. एक टाकून आपण बघूया कसं बनतं. कोको आणि दूध आणि स्टीविया असं तिघांचं मिक्सचर हे हॉट चॉकलेट बनतं. आता कुठून तू इन्स्पिरेशन घेतलं ह्या नवीन रेसिपीसाठी ना? असं भरपूर जास्त इंस्टाग्राम बघून बघून मी वैतागली होती. मला फायनली सगळं ट्राय करायचं होतं. मग आज मी उठली. तर हे रेसिपी आम्ही इंस्टाग्रामवर पण आम्ही छोटासा आम्ही टाकू याचं मग. कारण की इंस्टामध्ये आमचा पण थोडाफार हातभार लागला पाहिजे. लोकांनी आमच्या पण व्हिडिओ बघा असं लोकांना एक आता याच्यामध्ये कळकळीची विनंती आहे. काय टाकणार माहिती? हे आता याच्यामध्ये कोको पावडर आणि दुधामध्ये कोको पावडर आणि स्वीटनर तुम्ही बघितलं, जे तुम्हाला स्वीटनर टाकायचं टाकू शकता. आणि मी आता त्याच्यामध्ये घट्ट होण्यासाठी आणि थोडं अजून हेल्दी करण्यासाठी नाचणीचा आटा टाकलाय. अच्छा ह्याच्यामध्ये नाचणीचा आटा पण टाकलाय. येस, ओके. हा नाचणीचा आटा आहे. वाव. सो आता मी त्याला सगळं फक्त व्यवस्थित ठीक मिक्स आहे. आता करते. याच्यामध्ये नाचणी पण आपण ऍड केलेली आहे. आता घट्ट व्हायला लागलं. तर हे भरपूरच आता एक हेल्दी रेसिपी झाली आहे ही, ज्याच्यामध्ये शुगर पण नाही आहे. स्वीटनर आपण ॲड केलं स्टीविया आणि कोको आहे, त्यामुळे तुम्हाला ते एकदम असं डिलिशियस आवडणार आहे आणि पौष्टिक असणार आहे. ज्याच्यामध्ये नाचणीचा आटा आहे. भरपूर नवीन रेसिपी आहे आणि ही रेसिपी ते तुम्ही लहान फर्स्ट मुलांना टाईम पण देऊ शकता. फर्स्ट टाईम आमच्या घरामध्ये बनते ही रेसिपी. अशी रेसिपी ना बनली आहे आणि ना बनेगी नाही. ही बनत राहणार. ही बनत राहणार ही रेसिपी. तर बघूया. आणि शेवटी आमचे जे 4 पदार्थ आम्ही जे बनवले आहेत आज 31 डिसेंबरचे 4 नवीन पदार्थ बनवले आहेत, त्यांचा एक छान असा मस्त एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवू.